अगरवांगी संघाचे सर्व सदस्यांना विनंती आपण चहा घेऊन जायचंय आणि कर्णधाराने भेटून जायचंय. एक सदस्य आणि गावदेव टेटोली संघाचा एक सदस्य आमच्या इथे येऊन बसला पाहिजे. मित्रांनो, पाहण्यासारखी गोष्ट, गाव टेटवली, एक गावदेवी टेटवली आणि एक फ्रेंड सर्कल टेटवली, दोन्ही संघ एकाच गावातले, परंतु फायनल राऊंडला दोन्ही संघ एकत्र अगरवांगी संघाचं प्रदर्शन होतं, परंतु खेळ आहे, खेळामध्ये हार जीत ही होतच असते. हे त्यांना चाहा ना. त्यांना विनंती, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. यावेळी क्रिकेट संघाचे सर्व सदस्य आपण बँड लाईनवर उभे राहायचे. सर्व क्रिकेटर्स, गावदेवी संघाचे छोटे मोठे सगळे बँड लाईनवर थांबायचं आहे. फायनलचा राऊंड आहे. गावदेवी टेटोली संघातून पहिले षटक घेऊन आलाय तो सुरेंद्र. सामना करते आदित्य रेंजे. सुरेंद्र आता पहिला चेंडूवर चालेल. तीन धावा, पहिल्या चेंडूवर 3 धावा मिळवण्याचे यश आले ते फ्रेंड सर्कल टेटोली संघाला. आणि मी दोन्ही संघाच्या सदस्यांना नम्रतेची विनंती करतो की आपण कोणी काही बोलू नये, सहकार्य करावं. आमच्या फ्रेंड सर्कल टेटोली संघाचे कर्णधार सुरेंद्र गोल, सहकार्य करा. फ्रेंड सर्कल टेटोली संघाकडून फलंदाजीसाठी पुन्हा चांगल्या पद्धतीचे मित्रांनो 3 धावा मिळवण्यात यश आले ते. 2 चेंडूवर 6 धावा. चांगल्या पद्धतीचं सातत्य पाहायला मिळते आपल्याला या फायनल राऊंडमध्ये. खचाखच असं भरलेले स्टेडियम, गावदेव व्यक्ती संघाने मेहनत घेऊन, कल्पतरी मित्रमंडळाने मेहनत घेऊन हे बनवलेलं हे स्टेडियम आपल्याला पाहायला मिळते. आदित्याचा चांगल्या पद्धतीने त्यांनी 2 धावा मिळवण्यात यश मिळाले ते. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळते. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने टच केलाय, त्यावर 2 धावा मिळवण्यात यश मिळाले ते आदित्याला. 2 धावांमुळे समाधान मानावं लागते. चांगले फटके मारण्यामध्ये माहीत हे दोन्ही फलंदाज, परंतु खालून खेळून 2-2, 3-3 धावा बनवण्यात समाधान मानतात. आणि त्यावर 2 धावा मिळवण्यात यश मिळते इथे आदित्य रेंजेला. चांगले खंड फलंदाज दोन्ही आपल्याला या मैदानामध्ये फायनल राऊंडमध्ये पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केले. एक धावेवर समाधान मानावे लागते ते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. सामना लवकरात लवकर चालू करतो मित्रांनो. बॉलिंग मयूर आपल्या कोट्यातील पहिले षटक आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आला तो मयूर. सामना करतोय आदित्य रेंजे. मयूर याचा पहिला चेंडू आदित्यसाठी. आदित्य मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला आणि चेंडूचा रस्ता रोखला. आदित्य रेंजे माजी कर्णधार या संघाचा आपल्याला संस्थात निपटतो आणि त्याची जागा घेण्यासाठी येतो तो आत्ताचा कर्णधार सुरेंद्र गोल. दोन फलंदाज मित्रांनो, फलंदाजीची काही या संघामध्ये कमी नाही. चांगले सगळे फलंदाज आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळतात ते.
सामना लवकरात लवकर चालू करा मित्रांनो, अंधार तुम्हालाच होईल. चेंडू शुभम साठी ही धावा मिळवण्याची यश मिळते ते शुभम याला चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे सातत्य पाहायला मिळते मित्रांनो. लवकरात लवकर आपण सामना चालू करायचा आहे. कुणाल याच्यासाठी पुढचा चेंडू सामना करतो. कुणाल हा त्याला बाद फलंदाज मानला जाणारा पेनसर तेथील संघाचा सदस्य कुणालचा होत आहे पेनसरच्या तेथील संघाला आणि चांगला फटका मारला होता परंतु बाद झाला आणि माघारी परतला तो कुणाल. त्याची नाव त्याची जागा घेण्यासाठी आला तो सुहास सोळा पुढील चेंडू सुहास याच्यासाठी बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. दोन चेंडू दोन विकेट मिळवल्यात आणि आपल्या संघाला चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन पाहायला येते मित्रांनो. मिळते ते गाव देव चेतवली संघाकडून हॅट्रिकचा चान्स आहे तो मयुरियाला हॅट्रिकचा चान्स आहे. दोन चेंडू दोन विकेट मिळवल्यात आणि चांगले खंड फलंदाज माघारी परतवले ते मयुरियानी. पुढे चेंडू मयुरियाचा तीन धावा मिळवण्याची यश मिळते ते संघाला. लवकरात लवकर सामना चालू करता अंगार होतो मित्रांनो. सेकंड फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडा त्रास होऊ शकतो. मयुरियाचा पुढे चेंडू लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. मयुरियाचा पुढे चेंडू शुभमसाठी तीन धावांवर समाधान मानावं लागतंय ते संघाला. 22 धावा झाल्या. 23 धावांची गरज आहे ते फायनलचा सामना जिंकण्यासाठी गावदेवी टेटोली संघाला. सामना मित्रांनो गावदेवी टेटोली आणि फेनसर टेटोली हे दोन्ही संघ टेटोली गावचे दोन्ही संघ आपल्याला फायनल राऊंड मध्ये पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीचं आपल्याला इथे सातत्य पाहायला मिळते ते फेनसर टेटोली संघाने आपले क्षेत्राचे राऊंड घ्यायचंय. त्यांना शुभम अब्दुल आणि फलंदाजीसाठी आपण गावदेवी टेटोली संघाचे दोन खंड फलंदाज राकेशजी नाचरे आणि सागर नाचरे मैदानामध्ये लवकरात लवकर सामना चालू करायचा मित्रांनो. अंधार तर नाही म्हणून दोन्ही संघाच्या सदस्यांना विनंती करतो सहकार्य करा. दोन्ही मंडळाला सहकार्य करा. आतापर्यंत झालेले सर्व सामने आम्ही 2 दिवस चांगल्या पद्धतीने राबवलेले आहेत. टेटोली संघाकडून पहिले षटक घेऊन येते ते कुणाल. सामना करतोय राकेश नाचरे आणि सागर नाचरे. स्ट्राईक लागते राकेशजी नाचरे आणि नॉन स्ट्राईकला सागर नाचरे. पुण्याचा पहिला चेंडू आणि दोन धावांवर समाधान मानावं लागतंय ते गावदेवी टेटोली संघाला. आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला या संघाकडून काल पाहिली होती आम्ही.
आणि आज मी या संघाकडून चांगल्या पद्धतीची फलंदाजी मित्रांनो पाहायला मिळते. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. दुसरा चेंडू आणि दोन धावांवर समाधान मानावे लागते. ते सुंदर असं क्षेत्ररक्षण छोटा प्लेअरचं धाव टिटेली संघाकडून आपल्याला चांगल्या एक मिनिट हे गावदेवी ऋतू संघाचे सर्व खेळाडू शांत बसत नाही. तिथे येऊन मारून येते त्याला शांत बसायचं. चांगलं जिंकल्यानंतर काय नाते देतो ना आता कोणाला आता पुढे चेंडू वाईट चेंडू खराब गोलंदाजी आपल्याला इथे कुणाच्या माध्यमातून बघायला मिळते. आणि तीन धावांवर समाधान मानावे लागते. ते गावदेवी टेटवली संघाला चांगल्या पद्धतीची मित्रांनो फलंदाजी. तीन धावांची भर घालताना सागर नाथरे आणि राकेश नाथरे दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला इथे करताना पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. की सागर नाथरे आणि राकेश नाथरे कर्णधार राकेश नाथरे काल सुद्धा आम्ही या मैदानामध्ये त्यांचं खेळ पाहिला होता. आणि चांगल्या पद्धतीची मित्रांनो फलंदाजी 11 चांगल्या पद्धतीची इथे आपल्याला इथे फलंदाजी पाहायला मिळते. आणि दोन धाव मिळवण्यात यश मिळते. ते राकेश नाते फलंदाजी साठी आणि पुन्हा आले होते. आले फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. छोट्या या क्रिकेटर्स कडून चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मित्रांनो पाहायला मिळतंय. एक धावेवर समाधान मानावं लागतं. आणि 14 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 14 6 चेंडू 9 धावा सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. ती गावदेवी टेटवली संघाला रेडिओ का म्हणते. तरी पण इंद्र नाथरे मैदानामध्ये अजून उतरलेले नाहीत. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आम्ही त्यांच्याकडून पाहिलेली आहे. संघाला सहकार्य करण्यासाठी या मैदानामध्ये आमचे दादा देवाळे आमच्या चांगल्या पद्धतीचे मित्रांनो आदित्य रमजे दुसरं षटक घेऊन आदित्य रमजे फायनलचं तिकीट मिळवून दिलं होतं. आणि आज फायनलच्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीची फलंदाजी आपल्याला करताना हे झालेलं समाधान मानावे लागते. ते राकेश नाथरे यांना चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मित्रांनो या दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. चांगल्या पद्धतीची इथे फलंदाजी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. आदित्य रमजे याच्याकडून तिसरा चेंडू चांगल्या पद्धती फलंदाजी मित्रांनो आहे. परंतु आपल्या फलंदाजाला बॉल लागून मागे आला. आणि दोन धावांची भर दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ती फायनलचा सामना जिंकण्यासाठी मित्रांनो 2 धावा आणि 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. ती गावदेवी टेटवली संघाला चांगल्या पद्धतीची फलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. दोन
चेंडू आणि 3 धावांची गरज हरिचंद्र नाचरे यांनी आमच्याकडे यायचंय. केतवली या संघाने विजय मिळवून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं भारताची चांगलं प्रदर्शन केलंय असे आदित्य रेंजे मी यांना विनंती करतो त्यांनी आपला सत्कार स्वीकारायचा. त्यांना प्रदान करावं हे 40 दिलेलं आहे. त्या विशाल नाचरे सत्कार करायचा. न खेळून देण्याचं सामर्थ्य ठेवतो असे गोलंदाज मी मयूर रेवाळे याला विनंती करतो की त्यांनी त्यांचं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. मी हरिचंद्र नाचरे यांना विनंती करतो की त्यांनी हे सन्मान चिन्ह त्यांना द्यायचं. हे सन्मान चिन्ह आपल्याला दिले मुक्ता महेश नाचरे तर ती अवेलेबल असताना त्याचे आपण काकांना पण त्यांना हे त्यांच्या हस्ते देतोय. खूप चांगले झाले आणि चांगली कामगिरी केली असे मालिकावीर राकेशजी नाचरे हे आतापर्यंत मालिकेवर झालेले आहेत. तसेच राकेशजी नाचरे हे आपल्या ऋतुगावचे जावई आहेत. तर मी अरुण अण्णापूर यांना विनंती करते कारण हे त्यानेच चषक दिलेला आहे आणि मी त्यांना विनंती करतो त्याला प्रदान करावे. संघाचे खेळाडू 11 खेळाडू इथे असं सांगत खूप अशी खेळाडूंनी मेहनत केली आणि आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय. ते पुन्हा मी सेकंड नंबरवाल्यांचं आभार मानतो. तत्पूर्वी आमचे बालगुडी साहेब काहीतरी बोलतायत. हॅलो या दोन्ही संघाने आपल्याला चांगलं सहकार्य केलंय. फ्रेंड सर्कल टेटवली संघ हा सुद्धा आपलाच संघ आहे आणि गावदेवी टेटवली हा सुद्धा आपलाच संघ आहे. या पहिल्या मुद्द्यामध्ये हे दोन्ही संघ एकच गाव आपल्या गटातला गाव आहे. याचा मोठा आनंद आम्हाला वाटतोय की आपल्या गटातला एक गाव आणि 2 बक्षिसं एका गावामध्ये जात आहेत. फ्रेंड सर्कल टेटवली ही सर्व आपली परिचयाची मुलं आहेतच. गावदेवी टेटवली हे सर्व ही आपलीच मुलं आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ शुभम असू दे, आमचा कुणाल असू दे, आदित्य असू दे. आदित्यचं आमच्या गावदेवी क्रिकेट संघाला नेहमी सहकार्य चांगलं असतं. आशीर्वाद असणार आणि या आशीर्वादाने हे 2 चषक आपल्या गावामध्ये जातात याच्यापेक्षा आनंद नाही. धन्यवाद बालगुडी साहेब. आहोत तत्पूर्वी प्रणवसाठी मी अक्षय दत्तराम मांडवकर हे जे अवेलेबल असतात त्यांचे वडील दत्तराम मांडवकर यांच्या हस्ते मी द्वितीय क्रमांकाच्या खेळाडूंना मेडल देणार आहोत. सर्वांचा जोरदार टाळ्या वाजवायच्या.
विजय मांडवकर पटकवलाय असं फ्रेंड सर्कल टेकवली याने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. तर मी विजय रामचंद्र बारे यांना विनंती करतो की त्यांनी आपण चषक द्यायचंय. तसेच रितेश रमेश बारे अनंतजी शंकर मांडवकर यांना विनंती करतो त्यांनी चषक देण्यासाठी यायचंय. आपला सन्मान स्वीकारायचा. सर्वप्रथम श्री कल्पतरू मित्रमंडळ व महिला मंडळ केवरवाडी यांच्या माध्यमातून जी स्पर्धा राबवली तिथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मंडळाचे सर्वांचे आभार. तसेच जे स्पर्धा याचे नियोजन पण छान होते आणि शेवटच्या मुंबईला आम्हाला 4-5 रन कमी पडले त्यामुळे आम्ही हरलो. नेक्स्ट इयर जेव्हा इथे टुर्नामेंट तुम्ही आयोजित कराल तेव्हा आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि आमच्या गावी ट्रॉफी न्यायची प्रयत्न करू. प्रथम बालशक मी दत्तार मांडवकर या नावाने सर्व खेळाडूंना सन्मानित करायचं. मेडल देऊन गोल्डन मेडल देऊन महिला मंडळाच्या वतीनं मी हार्दिक आभार मानतो मनीष मांडवकर यांच्या वतीने. धन्यवाद. आपण व्यासपीठावर विराजमान कुणाला आपल्या 2 शब्द बोलायचं असेल तर आपण आनंद उत्साह करायला बोलतोय तो आनंद द्विगुणित करण्यासाठी मी गावदेवी टेटवली संघ हा प्रथम विजेता झालेला आहे. तर संघाचे कर्णधार राकेशजी नाचरे यांना मी विनंती करतो की त्याने मंचाकडे यायचे. सागर नाचरे यांनाही विनंती करतो की त्याने मंचाकडे यायचे. प्लीज मी सागर नाचरे यांना विनंती करतो 2 शब्द आपण आम्हाला संबोधित करावे. श्री कल्पतरू मित्रमंडळ महिला मंडळ शेवरवाडी यांनी टुर्नामेंट ठेवली. खूप छान प्रकारे पार पाडली. आम्ही एवढ्या लेट आम्ही 4:30 वाजता येऊन आम्हाला कमिटीने इथे एंट्री दिली त्याबद्दल मी कमिटीचे आभार मानतो. कोणत्याही प्रकारचे भांडण न करता हे सामने पार पाडले. कल्पतरू मित्रमंडळ व महिला मंडळ शिवरवाडी मागे गणेश जयंती निमित्ताने ज्या आपण स्पर्धा राबवल्या त्या खरोखरच चांगल्या प्रकारे त्या क्रिकेटच्या स्पर्धा राबवल्या तुम्ही आणि आमच्या दोन्ही टीमला चांगलं सपोर्ट केलं. त्याबद्दल तुमचं सर्व कमिटीचं व सर्व प्रथमाला गावदेवी चषक गावदेवी टेटवली यांना विनंती करतो की त्याने आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी पुढे यायचं. मी प्रथम चषक संदीपजी मांडवकर तसेच त्यांच्या सोबत आनंदजी मांडवकर गावाध्यक्ष शिवरामजी मांडवकर तसेच
आमच्या मंडळाचे राजाराम मांडवकर, अर्जेंद्र नाफरे, राणे दादा यांना मी विनंती करतो की यांनी त्यांना प्रदान करायला यायचे. गावदेवी माते की, गावदेवी माते की. धन्यवाद. मी दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी आम्ही कागदपत्र शुभेच्छा देतोय.